आणि यापुढची बातमी महायुतीमधल्या एका अंतर्गत वादाची। जेव्हापासून महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं 2024 साली, अगदी तेव्हापासून रायगडचं पालकमंत्री पद हा महायुतीतला एक डोकेदुखीचा किंवा कळीचा मुद्दा बनलेला आहे। रायगडचं पालकमंत्री पद आता शिवसेनेकडेच असावं यासाठी नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले। विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी माघार घेतली आणि आता याच मदतीच्या मोबदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद सेनेला मिळावं अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने समोर येते। मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात या निर्णयाचा चेंडू असून त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल अशी प्रतिक्रिया सेना नेत्यांकडून देण्यात आली आहे। पालकमंत्री करावं हीच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे। तटकरे साहेबांशी देखील आमची ही चर्चा झालेली आहे, कारण शेवटी विधान परिषदेच्या निवडणुकीपुरती ही चर्चा असून उपयोगाची नाही। दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आणि आम्ही तटकरे साहेबांसमवेत एकत्र मुख्यमंत्री महोदयांना बोलू, त्यांच्याशी चर्चा करू, विनंती करू, परंतु रायगडची पालकमंत्री पदाची जी जागा आहे ती भरत शेटना मिळावी हीच आमची इच्छा आहे। आणि या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही कमिटमेंट झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही शब्द दिले गेले ते आता बिनविरोध जागा झाली म्हणून विसरून उपयोगाचं नाही, ही देखील माझी विनंती आहे सगळ्यांना। सामंतांनी एक वक्तव्य केलं आहे की आता कोकणची जागा बिनविरोध झाली आहे, तर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात विसरता कामा नये। रायगड या विषयावरती मी कालपासून 50 वेळा बाईट दिले, तेव्हा कोण आज काय बोललं त्याच्यावरती लगेच 5व्या मिनिटाला का मी बोललंच पाहिजे अशातला का भाग नाही। मी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब, मी स्वतः वहिनी आम्ही एकत्रितपणे बसून निकोपपणाने मार्ग निघणार आहे। तर वारंवार या गोष्टीची चर्चा करण्याची आवश्यकता असं मला काय वाटत नाही। उदय सामंत आमचे महत्त्वाचे नेते आहेत, कोकणातले नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, आमच्यातला समन्वय करण्यामध्ये त्याचा नेहमीच पुढाकार त्या ठिकाणी असतो। पण हा विषय मला असं वाटतं योग्य पद्धतीने लवकर त्याची पूर्तता होईल।